सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीतील राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 1 येथील गाजलेल्या घरफोडी प्रकरणात शहर गुन्हे शाखेने आंतरराज्यीय सराईत चोराला अटक करून मोठे यश मिळवले आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश दामोदर वानकर यांच्या घरातून तब्बल 15,80,000 रुपयांची रोकड चोरीस गेल्याने खळबळ उडाली होती। या गुन्ह्याचा छडा लावताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मदतीने तेलंगणा येथील मोईन मौलाना साब दुधेकुला वय 29 याला ताब्यात घेण्यात आले। आरोपी हा आंतरराज्य घरफोडी करणारा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। आरोपीकडून चोरीतील रोख रक्कम, इंटरनेट राउटर तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण 20,52,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या कारवाईमुळे शहरातील मालमत्ता गुन्ह्यांना मोठा आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे। तपासात आरोपीने ओळख लपवण्यासाठी सीसीटीव्हीचा DVR समजून इंटरनेट राउटर चोरल्याचे तसेच फिंगरप्रिंट टाळण्यासाठी हाताला रुमाल बांधून चोरी केल्याचे उघड झाले आहे। आरोपींविरोधात हैदराबादमध्येही मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असून पुढील तपास शहर गुन्हे शाखेकडून सुरू आहे। दिनांक 27/12/2025 रोजी सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक दिवसाची घरफोडी घडली होती। त्यामध्ये राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास या ठिकाणी फिर्यादी श्री प्रकाश वानकर यांच्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्ती हा बंगल्याच्या मागील बाजूस कंपाऊंड उडी मारून चढून आतमध्ये प्रवेश करून 15,80,000 अशी रोख रक्कम त्यांनी चोरी केली होती। त्यामध्ये सदर बंगल्यातील रहिवासी हे बाहेर गेल्यामुळे त्याला ही संधी मिळाली होती। सदरची माहिती मिळतात माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या सूचनेनुसार क्राईमच्या टीम गुन्हे शाखेच्या टीम अपडेट केल्या होत्या। त्यामध्ये सपोनी निलेश सोनवणे पाटील यांच्या टीम यांना मिळालेली गोपनीय माहिती तसेच आरोपीचं वर्णन आणि तांत्रिक तपास याचा त्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न केला आणि सदर आरोपी मोईन मौलाना साब दुधकेला यास तेलंगणा राज्यातील मरपल्ली या ठिकाणाहून ताब्यात घेतला। आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जे तपास केला त्या तपासामध्ये त्याने सदर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आणि गुन्ह्यामधील मालमत्ता आहे ती देखील हस्तगत करण्यात आली आहे। त्यामध्ये गुन्ह्यामध्ये गेलेली रोख रक्कम त्याचप्रमाणे त्यांनी सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेलं वाहन हे जप्त केलेलं आहे। असे एकूण 20,52,000चा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे पाटील मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या सूचनेप्रमाणे आमची टीम त्यामध्ये सपोन निलेश पाटील व त्यांचे सर्व पथक यांनी केलेले आहे।